नमस्कार, मी मनुश्री पाटील. आज टॉक टाइम मध्ये आपण बोलतोय घरातल्या बागेविषयी. घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण घरात झाडं तर लावतो, पण घरात झाडं एकदा लावली की त्याची काळजी कशी घ्यायची, ती कोणती झाडं नेमकी लावायची, ती कुठे त्यांची दिशा असली पाहिजे, हा सगळाच प्रश्न आपल्याला नेहमी सतावतो. आणि याबद्दलच बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत वीणा म्हात्रे. तुमचं IBN लोकमत मध्ये स्वागत आहे. नमस्ते. तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका, 022-668-99204. वीणाताई, आपण हौसेने घरात झाडं तर आणतो, पण कोणती झाडं आणायची नेमकी घरामध्ये? घरात म्हणजे आतल्या बाजूला जर तुम्हाला झाडं लावायची असतील तर तुम्ही ज्याला कमी ऊन लागतं, म्हणजे अशी शेड लव्हिंग प्लांट्स, म्हणजे जास्त करून मनी प्लांटच्या बऱ्याचशा व्हरायटीज आहेत, तर नंतर पामच्या व्हरायटीज आहेत, काही नंतर फर्न्स आहेत, मग काही झाडं लाईक कॅलॅथिया आहे, नंतर स्पॅथिफायलम आहे, अशी बरीचशी झाडं आहेत, त्याला कमी उन्हात ती चांगली वाढू शकतात. अच्छा, पण आपण एकदा का झाडं घरात ही आणली ह्या प्रकारची, की मग ती कुठे ठेवायला पाहिजे? योग्य दिशा कुठची आहे? योग्य दिशा म्हणजे थोडं आता जिथून सूर्यप्रकाश येतो त्याच्या बाजूला ठेवली तर झाडं जास्त छान वाढतात, खूप चांगली वाढतात. किंवा अगदी म्हणजे किचन मध्ये तुम्हाला ठेवता येतात, किंवा तुम्ही तुमच्या वॉशरूम मध्ये वगैरे, असं बरं वाटतं. मला तर झाडं सगळ्या घरभर आवडतात आणि मी ठेवते नेहमी. आणि काही झाडं असतात ती सतत पण घरात ठेवून चालत नाही, मग त्याला आठवड्यातून 2-3 दिवस तरी बाहेर, म्हणजे शनिवार रविवार किंवा मधल्या वारात कुठल्याही तुम्ही 2 दिवस ऊन दिलं तर ती झाडं छान वाढतात, चांगली वाढतात. एकदा का आपण झाडं घरात आणली की प्रश्न पडतो की कशात लावायची, कुठच्या प्रकारचे पॉट वापरायचे, कारण प्रत्येक झाडासाठी काही वेगळे पॉट्स असतात का? खरं म्हणजे पॉट्स कुठलेही चालू शकतात तुम्ही. सिरॅमिक्सचे पॉट्स वापरा, मातीचे वापरा किंवा प्लॅस्टिकचे. शक्यतो प्लॅस्टिकचे वापरू नका. प्लॅस्टिकचे जरा त्याला सगळ्या बाजूनी बंद असतात, त्याला हवा मिळत नाही मुळाला. तर मातीचे किंवा प्लॅस्टिक ह्याचे सिरॅमिक्सचे पॉट्स चांगले आहेत. पण तुम्ही जर घरात ठेवणार असाल तर त्याच्यासाठी चांगले प्लांटर्स निवडा. प्लांटर्स म्हणजे बाहेरचं आवरण चांगलं असलेले असे पॉट, आणि त्याच्यात साधी कुंडी ठेवायची. बरोबर, म्हणजे आणि शोभा आपल्या आणखी वाढू शकते. प्लांटर्स आता तुला बघ लाकडाचे मिळतात, बांबूचे मिळतात, ब्रासचे, नंतर कॉपरचे, किती छान छान नंतर फायबर ग्लासचे आहेत, खूप छान आहेत, खूप छान फायबर हे मिळतात. एक फोन आलेला आहे, मुकुंद मोरे आपल्या बरोबर आहेत. बोला मुकुंद. हा मॅडम. तुमचा प्रश्न सलग विचारा. हा मॅडम, आपल्या घरासमोर जी आपण झाडं लावतो, मला असं विचारायचं आहे की आपल्या घरासमोर जर तुळशीची झाडं, तुळशीमध्ये 2-3 प्रकार आहेत. एक काळी तुळस असते आणि एक हिरवी तुळस असते. तर त्यातली कोणती तुळस उत्तम असते तर ती आपण लावावी तिथे? तर ते म्हणतात ते बरोबर आहे. 2 टाईपच्या तुळशी कॉमनली असतात. एक त्याला राम आणि श्याम असं म्हणतात. श्याम आहे ती काळ्या पानांची, आणि लोक असं म्हणतात काळ्या पानांची तुळस असते ती जास्त औषधी असते. पण दोन्ही तुळशीची झाडं आहेत ती आपल्याला भरपूर ऑक्सिजन देतात. त्याच्यामुळे त्या दृष्टीने घरामध्ये, आपल्या घराच्या पुढे म्हणजे अंगणात किंवा बाल्कनीत एक तरी तुळशीचं झाड हवंच हवं. एक तर त्याची पानं पण आपल्याला औषधी म्हणून वापरता येतात, आणि त्याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण शुद्ध. पण आपण बघतो की सर्रास बहुतेक ठिकाणी मुंबईत घरात तुळसी लावतात, पण त्या तुळशीची काळजी कशी घ्यायची हे मात्र लोकांना कळत नाही. कुठलंही झाड लावताना ना, तर तुळस तर आहेच, पण इतर कुठलंही झाड लावताना खाली विट्याचा चुरा घालायचा, आणि म्हणजे त्याचं ड्रेनेज चांगलं होतं, आणि मग खत मातीचं मिश्रण वर घालून मग त्याच्यात झाड लावायचं. आणि तुळशीच्या बाबतीत एक आहे की मंजिऱ्या आला त्याला की ते झाड सुकायला लागतं, तर मंजिऱ्या कापायच्या, आणि जितकं तुम्ही झाड कापाल तितकं ते असं छान डेरेदार असं होतं, कॉम्पॅक्ट असं छान दिसतं झाड.
खूप अच्छा. छान दिसतं. पण एकदा का घरात झाडं आणली की माती कुठची घालायची याबद्दल खूप असा प्रश्न पडतो की कुठची माती याला सूट होईल, काय करायचं यासाठी? माती म्हणजे साधीच मी जसं सांगितलं, खत आणि माती म्हणजे 50% खत आपलं शेणखत घ्या आणि ते पण जर तुम्ही चांगलं सुकवून चाळून वगैरे घेतलं तर छान, म्हणजे त्याच्यात काय किडे वगैरे असतात ते निघून जातात आणि त्याच्यात गवत वगैरे असतं तेही, म्हणजे आपल्याला चांगल्या क्वालिटीची माती मिळते आणि त्याच्यात 50% तुम्ही साधी माती गार्डन सॉइल ती मिक्स करा आणि मग खाली विटेचा चुरा 1/3 टाका अच्छा. आणि बाकी 2/3 थोडी खत मातीचं मिश्रण टाका. पण मग असं आपण अनेकदा बोलतो की शेणखताशिवाय असं काही युरिया खत वगैरे पण मार्केटमध्ये मिळतात, तर ते योग्य आहे का वापरणं वगैरे? जास्त जर तुम्हाला खतची मात्रा माहिती नसेल तर शक्यतो खूप खत वापरू नये. अच्छा. कारण म्हणजे जर फुलं वगैरे येणारी झाडं असतील तर त्याच्यासाठी ठीक आहे, पण युरिया वगैरे जरा जास्त झालं की झाड सुकतं. अच्छा. त्याच्यामुळे इतर आहेत बरीच खतं आहेत तशी, तर ती ऑकेजनली तुम्ही वापरू शकता, पण झाड नवीन लावल्यावर 1 महिनाभर त्याला कुठलंही खत द्यायचं नाही. अच्छा. नंतर मग तुम्ही 15 दिवसातून एकदा असं कुठली माइल्ड अशी खताची मात्रा दिली किंवा तुम्ही आपलं गांडूळ खत वापरलं तरी तेही छान आहे, त्याचे पण रिझल्ट उत्तम दिसतात अगदी. अच्छा. पण मग आता घरात झाडं लावली की पाणी कसं घालायला पाहिजे? कारण बाल्कनीत झाडं लावली तर पाणी वेगळ्या प्रकार आणि घरात लावली तर वेगळं, असं काही आहे का? हो, असं आहे, असंच आहे. कारण घरात आपण जेव्हा झाडं ठेवतो तेव्हा त्याला ऊन मिळत नाही, हवा मिळत नाही, त्याच्यामुळे ती माती त्याची बराच वेळ ओली राहते. तर जेव्हा मातीचा लेअर वरचा सुकेल तेव्हाच त्याला पाणी घालायचं, आता जास्त पाण्यामुळे ती झाडं कुजून जातील. तसंच तुम्ही घरात जेव्हा झाडं ठेवता तेव्हा त्याच्या खाली तुम्ही एखादी बशी किंवा एखादी प्लेट ठेवता तर त्यातलं पाणी तुम्हाला काढायला पाहिजे वरच्यावर, कारण नाही तर तेच पाणी वर जातं आणि मग ती माती कंटिन्युअसली ओली राहते आणि मग झाडं कुजून जातात. अच्छा. मॅम, एक फोन आलेला आहे, सतीश आपल्या बरोबर आहेत. बोला सतीश. हॅलो, नमस्कार मॅडम. बोला. आपल्या छतावर ज्यावेळी आपण झाडं लावतो त्यावेळेला त्यातून पाणी खाली गळतं, तर त्यासाठी विशेष काय काळजी घ्यावी? छतावर पाणी लावतात, झाडं लावतो तेव्हा एक तर तुम्ही आधी ते वॉटरप्रूफिंग करून घ्यायला पाहिजे. अच्छा. किंवा मग त्याच्या खाली तुम्ही अल्युमिनियमचे ट्रे ठेवा. अच्छा. किंवा प्लॅस्टिकच्या बशा, पण जसं मी सांगितलं तसं ते पाणी साठतं जेव्हा आपण पूर्ण त्यातलं पाणी बाहेर येतं ते पाणी टाकायला पाहिजे. ओके. आपण अनेकदा म्हणतो की आपण विकत झाडं आणतो, पण मग ते अनेकदा असं होतं की ते जास्ती दिवस टिकत नाहीत, असं का होतं मग? किंवा त्याची काळजी काही वेगळी घ्यायची का? म्हणजे तुम्ही कुठे झाडं ठेवता त्याच्यावर पण अवलंबून असतं. समजा तुम्ही एखादं तुम्हाला फुलं आलेलं झाड, गुलाब वगैरे असं तुम्हाला एक्झिबिशन मध्ये आवडतं, जास्वंद वगैरे, आणि लोकांना वाटतं छान दिसतं म्हणून घरात ठेवतात, तर ती झाडं फुलं झाड आहेत ती तुम्हाला घरात नाही ठेवतात, त्याला तुम्हाला सूर्यप्रकाश पाहिजे. किंवा इतर पण झाडं असतात जी इंडोर असतात, ते लोकांना कळत नाही, लाईक ते 3-4दा त्याला पाणी घालतात, नंतर सारखं कुठे पंख्याच्या खाली किंवा अगदी कडक जिथे आपलं किचन वगैरे जिथे उष्णता जास्त आहे तिथे ठेवतात, ते तसंही ठेवू नये. मोकळी हवा जरी घरात ठेवली ना तरी खिडकीच्या बाजूला किंवा जिथे मोकळी हवा त्याला मिळेल अशा ठिकाणी ठेवावी. अच्छा. आणि झाडं जेव्हा आपण लावतो तेव्हा काही विशेष काळजी घेतली पाहिजे? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा यामध्ये झाडांची काही विशेष काळजी असते का? ऍक्च्युली पाणी घालताना जे आपण बघतो ते बऱ्याच गोष्टीवर असतं. एक तर सीझन कुठला आहे, म्हणजे उन्हाळ्यात तुम्हाला जास्त पाणी लागतं, पावसाळ्यात जर बाहेरचं झाड असतील तर गरज नाही, किंवा आत असेल तरी मॉइश्चर असतं क्लायमेटमध्ये, म्हणून तुम्ही 1 दिवस सोडून वगैरे असं पाणी घातलं तरी पण चालेल. पण इट डिपेंड्स, लाईक तुमची झाडाची पानं जर पातळ असतील तर त्याला पाणी जास्त लागतं आणि जाड जर पानं असतील तर त्याला पाणी कमी लागतं. अच्छा. आणि झाडं ट्रिम करताना काही काळजी घेतली पाहिजे का? झाडं ट्रिम तर करायलाच पाहिजे, कारण झाडं ट्रिम केल्याने, जसं मगाशी मी सांगितलं, तुळस पण आपण जर वरच्यावर कापत राहिलो तर त्याला खालून अशा फांद्या फुटतात आणि झाड असं डेरेदार होतं. तर साधारण कापताना एक म्हणजे तुम्ही आता काही जण मी बघितलं की बाल्कनीत पण झाडं लावतात, ती इतकी मोठी होतात की तुम्हाला बाहेरचं काही दिसत नाही आणि घरात अंधार येतो,
फक्त आपल्या आय लेवल पर्यंत त्याची हाईट राहील. पण मग ट्रिम करताना काय काळजी घेतली पाहिजे? ट्रिम करताना एक तर तुमची कातर एकदम शार्प पाहिजे अच्छा. आणि जिथून पान फुटतं तिथे कापावं, म्हणजे नोडच्या वरती. ओके. हा, मग तिथे लगेच तिथे जास्त फांद्या फुटतात. असं आहे. हा. मॅम एक फोन आलेला आहे, सलीला मराठे आपल्या बरोबर आहेत. बोला सलीला. नमस्कार, मी सलीला मराठे मुंबईहून बोलतेय. बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की मला घरात छोटी झाडं लावायची आहेत, जी छोटी आणि जास्ती काळजी नाही घ्यावी लागणार त्यांना, आणि छान सुंदरशी फुलंही येतील, तर मी कोणती झाडं लावावीत? घरात तुला तसं फुलं येणारं एक झाड म्हणजे आफ्रिकन व्हायलेट. त्याला अशी व्हाईट, पर्पल किंवा पिंक या 3 व्हरायटीज मध्ये ते मिळतं, पण ते थोडं डेलिकेट असतं. पण तू व्यवस्थित पाणी वगैरे तिने घातलं ना तर ते नीट वाढेल. नंतर एक स्पेथाफायलम म्हणून एक झाड आहे, ते पण इंडोर राहतं आणि त्याला छान अशी सापाच्या फण्यासारखी अशी छान पांढरी पांढरी फुलं येतात. खूप छान दिसतं ते झाड. पण बाकी अशी फुलं येणारी जी झाड आहेत ना त्याला ऊन पाहिजे. अच्छा. तर मग समजा तिने इक्झोरासारखं वगैरे झाड जर घरात लावलं तर दर 2 दिवसाआड त्याला बाहेर ऊन दाखवायला पाहिजे. अच्छा. म्हणजे फुलं येणाऱ्या झाडांची वेगळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गरज आहे. मग स्पेशली गुलाबाचं फुल लावण्याची सगळ्यांना हौस असते, गुलाबाच्या फुलाची झाडं. मग त्यावेळी त्या गुलाबाच्या फुलांच्या झाडांची कशी काळजी घ्यायची? ती तर घरात नाही, इंडोर नाही ठेवतात, ती टोटली आउटडोर आहेत. आणि ती पण समजा तुमची बाल्कनी फेसिंग ईस्ट असेल किंवा वेस्ट असेल किंवा साऊथ असेल तर ती झाडं खूप छान होतात. खरं म्हणजे टेरेसवर तर फारच छान होतात गुलाब, खूप छान होतात. पण नॉर्थ साईडला वगैरे शक्यतो फुलांची झाडं लावू नये, कारण तिथे ऊन कमी येतं. आणि फुलांच्या झाडं, गुलाबाला तर खूप ऊन लागतं, कडक ऊन लागतं, आणि त्याला वरच्या वर ट्रिमिंग लागतं. सतत त्याला औषधं मारायला लागतात, कीड लागू नये म्हणून. हे सगळं आलंच त्याच्याबरोबर. गुलाबाच्या झाडांची अशी विशेष अशी काळजी आपण घेतली पाहिजे. पण ही जर झाडांची जर काळजी घेतली तर अगदी सुंदर अशी फुलं आपल्याला गुलाबाला बघायला मिळतील. पण त्याचबरोबर इतरही काही झाडं आहेत त्यांची कशी काळजी घ्यायची याबद्दल आपण बोलणार आहोत. पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आणि टॉक टाइम मध्ये आता घेऊया एक ब्रेक, तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.